विद्यार्थ्यांनो, सप्रेम नमस्कार. लक्षात घ्या, नाशिक महानगरपालिका याकरता आपण नाशिक जिल्हा विशेष प्रश्न आपण बघत आहोत. कालच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला एक होमवर्क दिला होता, नाशिक जिल्हा कोणत्या विभागात येतो. तर खूप सारे विद्यार्थ्यांनी योग्य उत्तर सांगितलं आहे. तर नाशिक विभाग योग्य उत्तर आहे. लक्षात घ्या, नाशिक जिल्हा हा नाशिक विभागाचा प्रमुख जिल्हा आहे. या विभागात धुळे, नंदुरबार, जळगाव आणि अहिल्यानगर हे जिल्हे येतात. प्रशासकीयदृष्ट्या नाशिक हे या विभागाचे केंद्र आहे. यानंतर आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया. सर्वात पहिला प्रश्न आहे, नाशिक जिल्ह्यातील कोणत्या ठिकाणी स्वातंत्र्यवीर सावरकरांचा जन्म झाला होता? येवले, भगूर, त्र्यंबकेश्वर की ओझर? तर आपण मॉक सराव करायचा असेल तर स्वतः प्रश्नाचं उत्तर गेस करा आणि खाली कमेंट करा. याचा राईट आन्सर आहे ऑप्शन बी, भगूर. पुढील प्रश्न, महाराष्ट्राचे भरतपूर म्हणून नाशिक जिल्ह्यातील कोणते अभयारण्य ओळखले जाते? तर याचे योग्य उत्तर आहे ऑप्शन बी, नांदूर मधमेश्वर अभयारण्य. पुढील प्रश्न, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी मी हिंदू म्हणून जन्मलो पण हिंदू म्हणून मरणार नाही अशी घोषणा नाशिकमधील कोणत्या ठिकाणी केली होती? रावळगाव, येवले, नाशिक की निफाड? योग्य उत्तर आहे येवले या ठिकाणी. पुढील प्रश्न, 3.5 पीठांपैकी माता सप्तशृंगी ही अर्धेपीठ सप्तशृंगी मंदिर कोणत्या जिल्ह्यामध्ये येते? नाशिक, धुळे, नंदुरबार की अहिल्यानगर? योग्य उत्तर आहे नाशिक. पुढील प्रश्न, नाशिक जिल्ह्यातील कोणत्या ठिकाणी माता सप्तशृंगीचे मंदिर आहे? सोपा प्रश्न आहे, वणी या ठिकाणी. पुढील प्रश्न, नाशिक जिल्ह्यामधील कोणत्या ठिकाणी हातमाग व यंत्रमागाचे प्रमुख केंद्र आहे? निफाड, लासलगाव की मालेगाव? तर याचे योग्य उत्तर आहे मालेगाव. पुढील प्रश्न, नाशिक जिल्ह्यामध्ये खालीलपैकी काय आहे? काळाराम मंदिर, तपोवन, राज्य पोलीस अकॅडमी की वरील सर्व? तर नाशिक जिल्ह्यामध्ये वरील सर्व म्हणजे काळाराम मंदिर, तपोवन आणि राज्य पोलीस अकॅडमी आहे. पुढील प्रश्न, नाशिक जिल्ह्यामध्ये कोणती अकॅडमी आहे? ऑप्शन आपण स्वतः रीड करायचे. तर नाशिक जिल्ह्यामध्ये राज्य पोलीस अकॅडमी आहे. पुढील प्रश्न, महाराष्ट्र अभियांत्रिकी संशोधन संस्था मेरी कोणत्या ठिकाणी आहे? योग्य उत्तर आहे नाशिक या ठिकाणी. पुढील प्रश्न, नाशिक जिल्ह्यामध्ये दर 12 वर्षांनी कुंभमेळा भरवण्यात येतो. या कुंभमेळ्याचे नाव काय आहे? सप्तशृंगी कुंभमेळा, सिंहस्थ कुंभमेळा, नाशिक कुंभमेळा की महादेव कुंभमेळा? तर हा जो कुंभमेळा आहे त्याला सिंहस्थ कुंभमेळा म्हणून ओळखले जाते. पुढील प्रश्न, नाशिक जिल्ह्यामध्ये किती वर्षांनी कुंभमेळा भरवण्यात येतो? योग्य उत्तर आहे दर 12 वर्षांनी. पुढील प्रश्न, महाराष्ट्र आरोग्य विज्ञान विद्यापीठाची स्थापना केव्हा झाली? योग्य उत्तर आहे 3 जून 1998 मध्ये. पुढील प्रश्न, यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्ती विद्यापीठ स्थापना केव्हा झाली? योग्य उत्तर आहे 1 जुलै 1989 ला. पुढील प्रश्न, नाशिक जिल्ह्यामध्ये कोणते विद्यापीठ आहे? तर नाशिक जिल्ह्यामध्ये यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्ती विद्यापीठ आहे. पुढील प्रश्न, नाशिक जिल्ह्यामध्ये कोणते राष्ट्रीय औष्णिक विद्युत प्रकल्प आहे? तर तो जो प्रकल्प आहे तो आहे एकलहरे औष्णिक विद्युत प्रकल्प. पुढील प्रश्न, नाशिक जिल्ह्यातील कोणत्या ठिकाणी मेघ विमानाचा कारखाना आहे? तर तो आहे ओझर या ठिकाणी. नाशिक जिल्ह्यामध्ये कशाचा कारखाना आहे? तर तो आहे चलनी नोटांचा. पुढील प्रश्न, नाशिक जिल्ह्याला कशाचा जिल्हा म्हणून ओळखण्यात येते? हापूस आंब्याचा जिल्हा, धारणांचा जिल्हा, शूरवीरांचा जिल्हा की समुद्राचा जिल्हा? तर नाशिक जिल्ह्याला धरणांचा जिल्हा म्हणून ओळखले जाते. पुढील प्रश्न, नाशिक जिल्ह्यातील पहिले मातीचे धरण कोणत्या ठिकाणी आहे? तर ते आहे गंगापूर धरण. पुढील प्रश्न, नाशिक जिल्ह्याचे वायव्येस कोणते राज्य आहे? गोवा, कर्नाटक, दादर नगर हवेली की गुजरात? योग्य उत्तर आहे
गुजरात. पुढील प्रश्न, नाशिक जिल्ह्याचे एकूण क्षेत्रफळ किती चौरस किलोमीटर आहे? तर ते आहे 14,530 चौरस किलोमीटर. पुढील प्रश्न, नाशिक जिल्ह्याच्या पूर्वेस कोणता जिल्हा आहे? तर नाशिक जिल्ह्याच्या पूर्वेस जळगाव जिल्हा आहे. पुढील प्रश्न, नाशिक जिल्ह्याच्या आग्नेयेस कोणता जिल्हा आहे? तर तो आहे छत्रपती संभाजीनगर. नाशिक जिल्ह्याच्या दक्षिणेस कोणता जिल्हा येतो? तर तो आहे अहिल्यानगर. नाशिक जिल्ह्याच्या पश्चिमेस कोणता जिल्हा आहे? तर तो आहे ठाणे जिल्हा. पुढील प्रश्न, नाशिक जिल्ह्याच्या उत्तरेस कोणता जिल्हा आहे? वर्धा, धुळे, ठाणे की पुणे? तर प्रश्नाचं उत्तर खाली कमेंट करायचं आहे. आणि आपण जर नाशिक महानगरपालिका सिव्हिल इंजिनिअरिंगसाठी जर फॉर्म भरला असेल तर लक्षात घ्या 15,000 प्लस प्रश्न फक्त तुम्हाला 400 रुपयामध्ये मिळणार आहे. सध्या NEW20 हा कोड यूज करायचा आहे. 20% डिस्काउंट आहे. ॲप डाउनलोड करा आणि NEW20 हा कुपन कोड यूज करा. 400 रुपयामध्ये तुम्हाला 15,000 प्लस प्रश्न ऑनलाईन टेस्ट मिळून जातील. मेकॅनिकल इंजिनिअरिंगच्या 12,000 प्लस प्रश्न 400 रुपयामध्ये मिळत आहेत. NEW20 कोड यूज करा. नॉन टेक्निकलचं मटेरियल 400 रुपयामध्ये मिळत आहे, ज्यामध्ये 18,000 प्रश्न आणि 300 प्लस ऑनलाईन टेस्ट आहेत. तसेच चालक, यंत्रचालक, अग्निशामक, फायरमन यासाठी जर फॉर्म भरला असेल तर 2500 प्लस प्रश्न, 50 प्लस ऑनलाईन टेस्ट, प्राईज आहे 299. NEW20 कोड यूज केला तर 20% डिस्काउंट म्हणजे 240 रुपयांमध्ये तुम्हाला मटेरियल मिळेल. मराठी भाषेमध्ये मटेरियल आहेत तर नक्की परचेस करा. कोणताही कोर्स परचेस करायचा असेल तर लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिली आहे. आजचा व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक, शेअर आणि चॅनलला सबस्क्राईब करा. थँक्यू.